This call is now being recorded. So after frequency synthesizer, we are going to study about the transmitter section. Okay. So whatever the signal is coming from frequency synthesizer is first of all applied to phase modulator section. ठीक आहे. So phase modulator section का यूज केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला काय करायचंय ऑडिओ सिग्नल ट्रान्समिट करायचंय व्हॉइस सिग्नल ट्रान्समिट करायचंय सो इन दॅट केस वी हॅव टू मेक दी कॉन्स्टंट और द नो मोर व्हेरिएशन्स. आधीच जर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरमध्ये फेज चेंज मिळाला असता तर टोटल तुमचा जो काही ऍक्च्युअल व्हॉइस सिग्नल आहे तो व्हॉइस सिग्नल काय झाला असता नॉइझी टाईप जनरेट झाला असता. सो तो अवॉइड करण्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरला फेज लॉक लूप ऍड करून जस्ट आपण काय केलं एक फ्रिक्वेन्सी सिलेक्शन केलेलं आहे. That frequency, whatever the selected frequency, will now acts as a carrier frequency to this phase modulator signal, and the audio signal will acts as a phase signal or the input signal. Okay, so both these signals will be mixed at the phase modulator section. After that it is transmitted to mixer. So हे कशासाठी इथे phase lock loop केला just to get the clear voice signal. जर आपण दोन्ही याचं मिक्सिंग केलं असतं तर माझा इथे काय झालं असतं आवाज समजा आता जी तुम्हाला क्वालिटी ऐकायला मिळते ती क्वालिटी ऐकायला मिळाली नसती. माझा आवाज असा जाडा एकदम वेगळाच ऐकायला आला असता आणि जर मी फास्ट मोशननी बोलते तर तो तुम्हाला एकदम स्लो ऐकायला आला असता का जर तुम्ही फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरला फेज लॉक केला नसता तर. सो हे आपण केल्यानंतर इथे काय करतोय इथे व्हॉइस सिग्नलचा फक्त फेज कन्सिडर होतोय आणि तुमचा जो काही कॅरियर सिग्नल आहे त्याचा फेज कन्सिडर होत नाहीये बिकॉज इट इज ऑलरेडी giving the frequency variation. So whatever the carrier signal which is nothing but the high frequency signal, त्या हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल इथे काय होतंय परफॉर्म होते फेज मॉड्युलेशन. फेज मॉड्युलेशन म्हणजेच काय अगेन अ फेज डिफरन्स और द एरर सिग्नल इज जनरेटेड. दॅट एरर सिग्नल इज अप्लाइड टू मिक्सर. सो अगेन इथे काय बघा इथे काय म्हटलंय चॅनल सिलेक्ट फ्रिक्वेन्सी फ्रॉम द फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. मी ऑलरेडी सांगितलं होतं ॲज यू आर युझिंग द कॉमन अँटेना बिटवीन ट्रान्समीटर अँड रिसिव्हर यू हॅव टू आयसोलेट दिस सिग्नल. सो आयसोलेशन पर्पजसाठी मला काय करावं लागते पर्टिक्युलर चॅनल सिलेक्ट करावं लागते पर्टिक्युलर ट्रान्समीटर रेंज सिलेक्ट करावी लागते. सो फॉर दॅट पर्पज आय नीड टू सिलेक्ट दी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी फ्रॉम द फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरला तुम्ही बघितलं असेल इंटरनली काय होतं फ्रिक्वेन्सी डिव्हाइड सिलेक्ट सो ॲम्प्लिफायर्समध्ये काय होतं मग क्लास सी आणि क्लास सीचं फंक्शन होतं. आफ्टर दॅट वट एव्हर द अँप्लिफाईड सिग्नल विथ द हेल्प दीज आर द सेक्शन ऑफ इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी और द पॉवर अँप्लिफायर्स combination of class C and the class E. As class A works as a audio power amplifier, class AB even works as a audio power amplifier, but class C works as a high power amplifiers. Also it is used to select some spike signals. Okay, सो तिथे आपल्याला लागतंय. सो त्या कॉम्बिनेशन ऑफ क्लास सी आणि क्लास सीचं घेतल्यानंतर इथे काय येतंय की क्लास सी आणि क्लास ईला परत ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किट कडनं एक सिग्नल येतोय. आता हे का बिकॉज आय ऑलरेडी टोल्ड यू ट्रान्समीटर इज युअर ऑडिओ प्रोसेसिंग युनिट. ऑडिओ पॉवर प्रोसेसिंग युनिट आहे म्हणजे ज्या मोमेंटला तुम्ही सिग्नल ट्रान्समिट करताय
हा ट्रान्समिट करताना त्याची काय करावी लागते, आपल्याला पॉवर पण काय करावी लागते, इम्प्रूव्ह करावी लागते. सो टू इम्प्रूव्ह दी पॉवर वी हॅव टू कन्सिडर दी लेवल ऑफ पॉवर, आणि ही लेवल ऑफ पॉवर डिसाइड कुठून होते, विथ द हेल्प ऑफ दिस ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किट. So whatever the level of power is decided with the help of this automatic power level control circuit, and it is then applied to the intermediate frequency amplifier circuits. After that it is applied to directional coupler. Now directional coupler is actually a type of rectifier where it converts the signal from AC signal to DC signal. आता इथे तुम्हाला जो काही amplified signal आहे त्याला DC मध्ये कन्वर्ट केला जातो. Whatever the DC output power is detected by the power output detector, and it is then again applied to DC amplifier circuit, and whatever the signal is again feedback to automatic power control circuit. Also it is applied to logic sections. हे logic sections म्हणजेच काय, की जे आपण मेसेज टेक्स्ट करतो किंवा इंटरनली जे काही परफॉर्म करायचं असतं आपल्याला सिग्नल्सचं, म्हणजे छोटे छोटे कंपोनंट्स असतात, सेन्सर्स असतात किंवा मायक्रोफोन्स असतात किंवा आयसीज असतात, जे आपल्याला इंटरनली किंवा आपले कीबोर्ड जे असतात दे वर्क ऑन दी लॉजिकल सेक्शन्स, म्हणजे ABCD किंवा न्यूमेरिकल ऑपरेशन्स किंवा काही पण ऑपरेशन जे परफॉर्म होतात ते लॉजिक युनिटला परफॉर्म केले जातात. सो ऑल दीज ऑपरेशन्स वी नीड अ कॉन्स्टंट DC सिग्नल. मग हे कॉन्स्टंट DC सिग्नल प्रोव्हाइड करण्यासाठी आपण हे काय करतोय, इथे इन बिटवीन पॉवर आउटपुट डिटेक्टर आणि डायरेक्शनल कपलर यूज करतोय. ऍट द सेम टाइम आउटपुट ऑफ डायरेक्शनल कपलर इज गोज टू डुप्लेक्सर और द आयसोलेटर. आता आयसोलेटर काय आहे, इथे आपल्याला काय करायचंय, ट्रान्समीटर आणि रिसिव्हरला जी पॉवर जाते ती काय करायची, आयसोलेट करायची, फ्रिक्वेन्सी काय करायची, आयसोलेट करायची. सो ओनली इट विल रिसीव्ह दी transmitted signal for in case of transmitter, and if it is connected to receiver then it will only consider the receiving signal. हे दोघांना डिफरन्शिएट करण्यासाठी इथे आयसोलेटर यूज केलेले आहे, आणि इथेच तुमचं ऍक्च्युअल चॅनल सेपरेशन परफॉर्म होत आहे. जे मी सांगितलं की 45 मेगाहर्ट्जचं चॅनल सेपरेशन असतं बिटवीन युअर ट्रान्समीटर आणि रिसिव्हर, दॅट हॅपन इन दिस आयसोलेटर सर्किटरी. सो डुप्लेक्सर मध्ये काय असतं, चॅनल separation perform होता, channel separation of 45 megahertz, and then it is applied to antenna. ठीक आहे, सो क्लिअर. सो ऑपरेशन परफॉर्म करताना मेन फंक्शन काय, फेज मॉड्युलेटर सर्किटचं आहे, ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किटचं आहे. इथे तुमचे हे आता एक्झामला येताना मे बी काय असतं की तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं की एखादा ब्लॉक, म्हणजे सगळे ब्लॉक्सची लेबल दिलेली असतात, लेबल्स दिलेले असतात, एखादा मिसिंग असतो, तो मिसिंग ब्लॉक आयडेंटिफाय करायचा असतो. फॉर एक्झाम्पल हा ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किट आहे, तिथे काय येईल, क्वेश्चन मार्क येईल की आयडेंटिफाय दी गिवन ब्लॉक, खाली ऑप्शन्स येऊ शकतात ABCD. मग तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की अरे हा कसला आहे, ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किट, आणि त्यावर टिक करायचे जर MCQ बेस्ड असेल तर. आणि इन केस जर तुमचा थेरी झाला तर थेरीमध्ये काय येईल की आयडेंटिफाय द गिवन सर्किट डायग्राम, म्हणजे मी कसली आहे, ट्रान्समीटरची आहे. ऑल्सो आयडेंटिफाय द गिवन ब्लॉक अँड एक्सप्लेन इट्स फंक्शन. सो फंक्शन एक्सप्लेन करावं लागतं तुम्हाला. सो या मानाने हे क्वेश्चन्स विचारले जातात इन केस ऑफ मोबाईल कम्युनिकेशन. सो क्लिअर, परत एकदा रिपीट करते. whatever the carrier signal is selected or the coming generated from the frequency synthesizer, it is applied to phase modulator section where we apply our voice signal or the audio signal. Then the mixing of both signals takes place, or the modulation takes place. Whatever the phase difference is passed to mixer section, where again the proper channel selection takes place, or the proper frequency selection is taken from the frequency synthesizer. Both mixed signal is applied to amplifier to increase, to boost the power of signal, कारण आपल्याला तो लॉंग डिस्टन्सला ट्रान्समिट करायचा आहे. सो वी मस्ट इम्प्रूव्ह इट्स पॉवर टू, इन्क्लुडिंग टू फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, दोन्ही आपल्याला काय करावं लागतं, इम्प्रूव्ह करावं लागतं. आफ्टर दॅट whatever the amplified signal is applied to directional coupler, it is actually a type of rectifier where the signal is converted from AC to DC signal. Whatever the DC output power is generated at power output detector, it is then applied to DC amplifier circuitry. Okay, where the DC signal is amplified and it is then applied to logic section. Okay, at the same time whatever the DC amplified signal is applied to automatic power control circuit. आता automatic power control circuit का यूज केलेला आहे, we have to boost the level of power signal, level of voice signal. So in that case I have to use automatic power control circuit. मग as per requirement तो काय करणार आहे, either it will attenuate the signal or it will boost the signal. आता लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अटेन्युएशन आणि हे परफॉर्म करत होते, जर तुम्हाला आठवत असेल सिंगल स्टेज सी एम्प्लिफायर मध्ये आपण काय करायचो की जेव्हा मी फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कॅल्क्युलेट करायचे त्यावेळेस त्याचा जो काही
अटेन्युएशन होतं, गेन रिडक्शन होतं, ते होतं 3 डीबीचं. पण जेव्हा तुम्ही पॉवर अम्प्लिफायर्स यूज करता, याच्यामध्ये जे काही अटेन्युएशन असतं, इट इज परफॉर्म अराउंड 4 डीबी टू 28 डीबी इतक्यापर्यंत तुम्ही काय करू शकता, अटेन्युएशन परफॉर्म करू शकता. बिकॉज हे काय असतात, हाय पॉवर आणि हाय फ्रिक्वेन्सी अम्प्लिफायर्स असतात. त्यामुळे आपण ती रेंज जी आहे ती 4 डीबी टू 28 डीबी कन्सिडर करत असतो. हे लक्षात ठेवायचं. सो हे जे फंक्शन आहे कुठून परफॉर्म केलं जातं, विथ द हेल्प ऑफ ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किट अँड कॉम्बिनेशन ऑफ क्लास सी अँड क्लास सी. सो इथे काय होतं ऍक्च्युअली, आयदर अटेन्युएशन or the boosting of signal takes place as per the requirement. So after that, whatever the signal, it is applied to directional coupler. हा परत सांगितला मी, AC to DC आहे. Whatever the output of directional coupler, it is then applied to duplexer. Duplexer is actually isolator which isolate the frequency of transmitter and receiver section by separating these two signals with the help of 45 megahertz channel separation. So 45 megahertz channel separation कुठे केलेलं जात आहे, ऍट डुप्लेक्सर. कळालं? आणि मग तो सिग्नल पास होतो अँटेनाला. सो कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. समजतंय? येस ऑर नो? समजलं का?